ठाण्यातील अश्वजित गायकवाड प्रकरणी आज विधानसभेत पोलिसांवर आरोप करण्यात आले। पोलिसांनी कलम व्यवस्थित न लावल्याने अश्वजित गायकवाड यांना जामीन मंजूर झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी पोलिसांवर केलाय। त्यामुळे आता पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित होतोय। पोलिसांमुळे प्रियसीवर हल्ला करणारा अश्वजित मोकाट। पोलिसांनी सौम्य कलम लावल्यानं अश्वजितला जामीन। विधान परिषदेत विरोधकांचा पोलिसांवर आरोप। ठाण्यात प्रियसीवर हल्ला करणाऱ्या अश्वजित गायकवाड या तरुणाला आणि त्याच्या साथीदाराला जामीन मिळालाय। अश्वजितला जामीन मिळण्यामागे ठाणे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय। पोलिसांनी अश्वजितवर गुन्हा दाखल करताना चालढकल केली। पीडित तरुणी तक्रार दाखल करण्यासाठी गेली असताना तू तक्रार का करतेस असं पोलिसांनी तरुणीला सुनावल्याचा आरोप केला गेलाय। मोठ्या मुश्किलीने तिने तक्रार दिली आणि नंतर तक्रार दिल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी जे कशाला करते, हे लोक मोठे आहेत, यांच्या कुठे नादी लागते, हे तुला वापस घ्यायला लावतील तक्रार, अशा प्रकारे त्या मुलीवर आणि विशेष म्हणजे एका महिला अधिकाऱ्याने अशा पद्धतीने वक्तव्य या मुलीचा तपास करण्यासाठी ज्या स्टेटमेंट घ्यायला गेली त्यावेळेस केलेलं आहे। आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी अश्वजित गायकवाडला अटक करण्याची तत्परता दाखवली नाही। पोलिसांच्या या संशयास्पद भूमिकेच्या चौकशीची मागणी विरोधकांनी केली आहे। एखादी घटना घडल्यानंतर आरोपीचं संरक्षण होतं ही जास्त चिंतेची बाब आहे। त्याच्यावर सरकारने तात्काळ कारवाई केली पाहिजे आणि त्याला जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। मी अपेक्षा करतो की शासन वरती काही जाईल आणि प्रयत्न करेल। एका तरुणीवर हल्ला होतो, तिच्या पायाला गंभीर दुखापत होते, अंगावर खरचटल्याच्या गंभीर जखमा असतानाही पोलीस सौम्य कलम लावतायत। पोलिसांनी कारवाईचं सोंग केलं असेल तर आरोपीचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते। त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही तपासून घेण्याची गरज निर्माण झाली आहे। कल्पना नळसकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।